सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्कार. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित सर्व जिल्ह्यातील आदरणीय अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांचं मी सर्वप्रथम शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी ज्यांचा पुढील 1 तास आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आस्तगाव शाळेच्या आदर्श शिक्षिका आदरणीय पौर्णिमा पठारे मॅडम हे या ठिकाणी आपल्याला इंग्रजी या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा जो घटक आहे तो पंक्च्युएशन मार्क्स आणि उपघटक कॅपिटलायझेशन्स, कॉमा आणि फुल स्टॉप या विषयावरती त्या ठिकाणी पुढील 1 तास आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित आदरणीय विस्तार अधिकारी, माझे सहकारी श्री नामदेव शिरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून आदरणीय पौर्णिमा पठारे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, ही जी तासिका आहे, यासाठी आदरणीय आपल्या पारनेर पंचायत समितीचे सर्व आपले अधिकारी, त्याचप्रमाणे सर्व सहकारी आणि सर्वात विशेष म्हणजे आज या तासिकेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी मित्र यांचं सर्वांचं सगळ्यात आधी मी स्वागत करते आणि आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही जर विचार केला तर आनंद, दुःख, राग आणि अशा अनेक गोष्टींनी आपली भाषा ही सजलेली आहे. आणि या भाषेमध्ये आपल्याला ज्या भावना आहेत त्या जर सांगायच्या असतील तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चिन्हांचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे आपण जे काही बोलतो तो प्रश्न आहे, विधान आहे किंवा अजून कोणत्या गोष्टी आहेत ह्या जर बघायच्या असतील तर त्याच्यासाठी व्याकरणामध्ये आपल्याला विराम चिन्हांचा उपयोग करावा लागतो. आणि हेच इंग्रजी असो किंवा मराठी भाषा असो, या दोन्ही भाषांमध्ये विराम चिन्हांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला काय सांगायचंय हे समोरच्या पर्यंत पोहोचता येतं. आणि म्हणूनच आज आपण इंग्रजी या तासिकेमध्ये पंक्च्युएशन मार्क्स ह्या विषयावरती बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आज काय बघणार आहोत तर कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क्स, ॲपॉस्ट्रॉफी अँड एक्सक्लेमेशन मार्क्स. आणि मग हे सगळं पाहत असताना आपल्याला काय बघावं लागेल तर एका एका घटकाचा आपण विचार करूयात. मग त्याच्यामध्ये कॉमा म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण स्वल्पविराम म्हणतो. आणि हा स्वल्पविराम म्हणजे काय तर एखादे वाक्य लिहिताना एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ लिहिण्यासाठी स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग होतो. एकाच जातीचे शब्द, जसं की समजा फळं घेतली आपण, मग एकाच जातीचे शब्द म्हणजे एकाच प्रकारचे, समजा फळांमध्ये काय येईल, सफरचंद येईल, चिक्कू येईल, आंबा येईल आणि हे सगळे फळं एका पाठोपाठ एक लिहायचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय द्यावं लागेल, स्वल्पविराम द्यावा लागेल. त्याचप्रमाणे हे सोपं झालं. तू कधी कधी एखाद्याला नामानं हाक देऊन संबोधल्यानंतरही स्वल्पविराम वापरतात. जसं की बघा इथे, मित्रांनो आपण एक एक खेळ खेळू. इथं मित्रांनो आपण एखाद्याला काय दिलंय, हाक दिली, त्यावेळेस सुद्धा काय द्यायचा असतो, स्वल्पविराम. किंवा इथे अजून एक तिसरं उदाहरण दिलंय बघा, माई माई माझ्याकडे बघ ना. हे सुद्धा इथे काय केलं आपण, त्याला हाक दिली,
एखाद्या नामाला जर हाक देऊन संबोधल्यानंतर देखील स्वल्पविराम द्यावा लागतो. आपल्याला प्रश्न येतात बघ, आणि एकच शब्द डबल डबल येतो आणि त्यावेळेस स्वल्पविराम द्यायचा असतो हे लक्षात येत नाही. आणि म्हणूनच स्वल्पविराम देत असताना ह्या गोष्टी बघणं फार महत्वाचं आहे. स्वल्पविराम कशा पद्धतीने दाखवला जातो, तर हा स्वल्पविराम जो आहे तो स्वल्पविराम अशा पद्धतीनं हा दिला जातो. बघा इथं पण दाखवलंय बघा तुम्हाला. आणि स्वल्पविराम आहे बघा, या ठिकाणी आहे, या पण ठिकाणी दिलेला आहे. स्वल्पविराम हा दोन शब्दांच्या मध्ये येतो आणि हा स्वल्पविराम देत असताना आपल्याला या चिन्हांना तो दर्शवायचा असतो. मग आता स्वल्पविराम दाखवत असताना इंग्रजीमध्ये सुद्धा काय होईल, इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, स्वल्पविराम देत असताना आपल्याला बघावं लागेल, आधी वाक्य वाचावं लागेल की नेमका स्वल्पविराम येतो कुठं. एकाच जातीचे शब्द एखाद्याला नामाने हाक देऊन संबोधल्यानंतर त्यावेळेस काय येतो, कॉमा म्हणजेच स्वल्पविराम येत असतो. त्याच्यानंतरचा जो दुसरा जो भाग आहे फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजेच काय, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, पूर्णविराम म्हणतो. हा पूर्णविराम दिला कधी जातो, वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम दिला जातो. पण कोणतं वाक्य, ते वाक्य विधान वाक्य असलं पाहिजे, हे जास्त महत्वाचे. तो नेमका प्रश्न आहे की विधान वाक्य आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. विधान किंवा वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी किंवा शब्दांचं म्हणजे आपलं वाक्य पूर्ण झालंय हे दाखवण्यासाठी काय द्यावा लागतो, हा पूर्णविराम द्यावा लागतो. उदाहरणार्थ राम गावाला गेला, यावेळेस काय दिला आपण, पूर्णविराम दिला. अजून पूर्णविराम कोणत्या ठिकाणी येतो, तर एखादं नावाचं संक्षिप्त रूप संक्षिप्त केला असेल, जसं की बघा पु ल देशपांडे, हे पु ल देशपांडे प्रसिद्ध लेखक आहेत, हे त्यांचं नाव आहे. बघा नावाचं एक एक अक्षर घेतलं आपण आणि एका एका अक्षराच्या नंतर सुद्धा काय दिलेलं आहे, पूर्णविराम. म्हणजेच काय, ज्यावेळेस शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी शब्दाचं केवळ पहिलं अक्षर लिहिताना पु ल देशपांडे हे आपण काय केलं, त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर घेतलं. आणि तसं हे पूर्ण विराम कधी दिला जातो हे जास्त गरजेचं आहे. बघा कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही, आपण सहजपणे म्हणतो वाक्य पूर्ण झाल्यानंतरच पूर्णविराम येणार आहे, हे आपण तर पाहतो, हे आपल्याला माहिती आहे. पण कधी कधी काय होतं, एखाद्याच्या नावाचं फक्त पहिलं अक्षर घेतलं जातं आणि त्यावेळेस सुद्धा पूर्णविराम दिला जातो, हे लक्षात येत नाही. ते सुद्धा लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की APJ अब्दुल कलाम असं म्हणताना त्यानंतर देखील पूर्णविराम येतो. APJ असं ज्यावेळेस लिहितो आपण बघा, त्यावेळेस सुद्धा त्याच्यानंतर पूर्णविराम, त्यानंतर सुद्धा पूर्णविराम. म्हणजे पूर्णविराम कधी येतो आपल्या डोक्यामध्ये एकच असतं आणि इथंच आपली काय होते, थोडेस गोंधळ उडतो. म्हणूनच पूर्णविराम देत असताना लक्षात ठेवा, विधान किंवा वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी पूर्णविराम दिला जातो आणि शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी तेव्हा देखील पूर्णविराम दिला जातो. म्हणजे शब्दाचं केवळ पहिलं अक्षर, आणि हे पहिलं अक्षर बहुतांश वेळा हे नामाच्या आधी किंवा नाम लिहिताना येतं. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहिताना आपण फक्त डॉ काढतो आणि पूर्णविराम दिला जातो. इथपर्यंत समजलं, पूर्णविरामचं समजलं का. त्यानंतर बघा आता पुढचं आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, प्रश्नचिन्ह म्हणतो.
अत्यंत महत्वाचा भाग, प्रश्नचिन्ह. एखाद्याला ज्यावेळेस आपण प्रश्न विचारलेला असतो किंवा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे त्या वाक्याच्या शेवटी काय दिला जातो? प्रश्नचिन्ह दिलं जातं. आणि प्रश्नचिन्ह जे आहे ते कसं दाखवलं जातं? हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे, या पण ठिकाणी दिलेलं आहे. कधी कधी विद्यार्थी काय करतात माहितीये का? प्रश्नचिन्ह देताना फक्त असं करतात, असं न करता त्या अशा चिन्हाला नव्हे तर ते चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवायचे की प्रश्नचिन्ह हे कशा पद्धतीनं दर्शवलं जातं. सहज बघा, आपण एखाद्या छोट्या मुलाला देखील काय विचारतो? बाळा तुझं नाव काय रे? म्हणजे त्याला काय केलेलं आहे? आपण प्रश्न विचारलेला आहे. कुठलाही प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जातं. इथपर्यंत आलं का लक्षात? ठीक आहे. आता बघा पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण जाऊया. एक्सक्लेमेशन मार्क, उद्गार चिन्ह. हे फार आवडीचं, सगळ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत आवडीचा भाग आहे की नाही? कारण की प्रत्येकाला आनंद होत असतो आणि आनंद झाल्यानंतर एखादं आपल्या तोंडून एखादा शब्द असा येतो की त्याच्यामधून आपल्याला नेमकं काय म्हणायचंय हे समजतं. जसं की आनंद झाला की मग वाव किंवा छान, किंवा बघा तुम्हाला सहज आपले शिक्षक सुद्धा तुम्ही गणित सोडवल्यानंतर काय म्हणतात? शब्बास. किंवा एखाद्याला समजा दुःख झाल्यानंतर अरे रे. हे काय आहेत? आपल्या तोंडून आलेले ते शब्द आहेत ज्याच्यामुळे आपलं काय, आपल्या मनामध्ये असलेल्या भावना ह्या लक्षात येतात. आणि म्हणूनच अशा ज्या भावना लक्षात येणारे जे शब्द आहेत त्याच्यानंतर उद्गार चिन्ह दिलं जातं. उद्गार चिन्ह म्हणजेच काय? आपल्या तोंडून आलेले ते काय आहेत? भाव आहेत. त्या शब्दांकडे पाहून काय कळतं की आपल्याला काय वाटतं हे त्या शब्दातून दिसतं. जसं की आश्चर्य असेल, आनंद असेल, दुःख असेल. एखादा समजा खूप मोठा असा साप पाहिला तर आपण काय म्हणतो? अबबबबब. हे की नाही? म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय लागत नाही, परंतु ते शब्द उच्चारल्यानंतर आपल्या मनामधल्या भावना आपल्याला कळतात. म्हणजेच मनातील उत्कट भाव व्यक्त करताना उद्गार चिन्ह वापरतात. आणि हे उद्गार चिन्ह हे बघा अशा पद्धतीनं दाखवलं जातं. या ठिकाणी दिले बघा, एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क हे जे आहे हे मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. आता हे बोलताना नव्हे तर हे लिहिण्यासाठी आहेत. जसं की बघा उदाहरणार्थ इथं काय दिले? वा. कोणी काढलं हे चित्र? म्हणजे एखादं चित्र पाहिल्यानंतर ते मनातून आलेले भाव आहेत, वा. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय दिलंय? उद्गार चिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघूयात आता. ॲपॉस्ट्रॉफी. आता हा फार महत्वाचा आहे कारण की इंग्रजीमध्ये बहुतांश वेळा आपल्याला दिसलं की बहुतांश वेळा काय येतं? यस ह्या अक्षराच्या आधी ॲपॉस्ट्रॉफी येत असतं बघा. आणि कधी कधी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की असं का लिहिलं जातं? इट्स, पॉट्स असं का लिहिलं जातं? मग किंवा एखाद्याचं नाम असेल त्या नामानंतर सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी देऊन यस दिला जातो. असं का दिलं जातं? तर हे यासाठी की एखाद्या गोष्टीची मालकी किंवा ताबा दर्शवण्यासाठी एकवचनी नामानंतर, हे लक्षात ठेवा, एकवचनी नामानंतर ॲपॉस्ट्रॉफी किंवा त्या काही काही शब्दांमध्ये यस सुद्धा वापरला जातो. किंवा एखाद्या शब्दाचं आकुंचन किंवा संक्षिप्त रूप ज्यावेळेस लिहिलं जातं त्यावेळेस सुद्धा काही शब्द काय केले जातात? गाळले जातात आणि ॲपॉस्ट्रॉफी दिला जातो. हा इंग्रजीमध्ये बहुतांश वेळा एकवचनी नामानंतरच ॲपॉस्ट्रॉफी दिलेला
आहे. तुम्ही जर उदाहरण जर पाहिले तर बहुतांश वेळा आपण म्हणतो बघा, इट्स माइन, हे माझं आहे. हे मालकी दाखवण्यासाठी वापरलेला शब्द ज्यावेळेस असतो त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी हे चिन्ह दिलं जातं. आणि ॲपॉस्ट्रॉफी हे चिन्ह कसं दिलं जातं बघा, एखाद्या शब्दानंतर, हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, इथं दिसतंय का, हे बघा, शब्दाच्या एखादे शब्द काही गाळलेले असतील त्यानंतर असेल किंवा इट्स अशा पद्धतीनं ॲपॉस्ट्रॉफी हे दिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण कॅपिटलायझेशन, अत्यंत महत्वाचं. इंग्रजीमध्ये, मराठी भाषेमध्ये याचा वापर केला जात नाही, परंतु इंग्रजी भाषेमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. कॅपिटलायझेशन बघा, एखाद्या वाक्याची सुरुवात केलेली असते, म्हणजेच काय, प्रत्येक वाक्याचा पहिला शब्द पूर्णविरामानंतरचा पहिला जो शब्द आहे तो पहिला शब्द हा कॅपिटल लिहिला जातो. इंग्रजी भाषेमध्ये बघा, कॅपिटल शब्द कुठं कुठे येतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्णविराम दिल्यानंतर काय होतं, पहिला जो त्याच्यानंतरचा जो पहिला शब्द आहे तो पहिला शब्द हा काय असतो, कॅपिटल असतो. वाक्याची सुरुवात म्हणजेच काय, प्रत्येक वाक्याचा पहिला शब्द मोठ्या लिपीतीलच असतो. कॅपिटलायझेशन म्हणजेच काय माहितीये का मुलांनो, आपण काय म्हणत असतो, इंग्रजीमध्ये 2 लिपी आहेत, मोठी लिपी लहान लिपी, सहज असं म्हणतो आहे की नाही. मग मोठी लिपी लहान लिपी, मग आता आपण हेच लक्षात ठेवूयात की मोठ्या लिपीतला शब्द, मोठ्या लिपीतलं अक्षर, वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविरामानंतरच पुढच्या वाक्याची सुरुवात किंवा कुठल्याही नवीन वाक्याची सुरुवात ही मोठ्या लिपीतील पहिलं अक्षर जे आहे ते मोठ्या लिपीतलं असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून कुठल्या ठिकाणी येतं कॅपिटल लेटर, तर विशिष्ट लोकांची, ठिकाणांची, संस्थांची, गोष्टींची नावं ज्यावेळेस आपण लिहितो किंवा आठवड्याचं नाव, दिवस, महिने, सुट्ट्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये काय होतो, समावेश होतो. त्याचं पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर नावापूर्वीचं शीर्षक हे सुद्धा काय असतं, कॅपिटल दिलेलं असतं. बघा, आपले जर पुस्तकं जर पाहिली तर पुस्तकामधले जे आपले पाठाचे शीर्षक आहेत ते सुद्धा कसे आहेत बघा, सगळे कॅपिटल मध्ये, किंवा त्याचं पहिलं लेटर सुद्धा कसं आहे, कॅपिटल लेटर मध्ये. शीर्षक, नावापूर्वीचं शीर्षक हे सुद्धा कसं आहे, कॅपिटल लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग, आपल्या नजरेतून कधी कधी ते सुटतं बघा, आपल्या नजरेतून काय सुटतं, आय हा जो शब्द आहे, हे नेहमी स्वतंत्रपणे जेव्हा ते सर्वनाम म्हणून येतं, हे सर्वनाम आय म्हणजेच मी, हे सर्वनाम नेहमी कॅपिटल लेटर मध्येच लिहिलेलं असतं. आय हे सर्वनाम नेहमी कॅपिटलच असतं. इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर पूर्ण अवतरण चिन्हाचा पहिला शब्द हा मोठ्या अक्षरात लिहिला जातो. पूर्ण अवतरण चिन्हाचा पहिला शब्द म्हणजेच काय, एखाद्याच्या तोंडचे वाक्य जसेच तसे सांगायचे त्यावेळेस आपण काय देतो, पूर्ण अवतरण चिन्ह देतो. आणि पूर्ण अवतरण चिन्ह जे आहे त्याचा पहिला शब्द सुद्धा कॅपिटल लिहिला जातो, कारण आपण सोडून दुसऱ्या कोणाचं तरी म्हटलेलं वाक्य हे त्याच्यामध्ये असतं, आणि म्हणूनच ते सुद्धा कसं, त्याचं पहिलं अक्षर जे आहे ते कॅपिटल लिहिलेलं असतं. इथपर्यंत झालं, इथपर्यंत समजलं, ठीक आहे. त्यानंतर हे सगळे काय आहेत, हे विराम चिन्ह आपल्या
5वीच्या स्कॉलरशिपमध्ये वापरले जाणारे हे विरामचिन्ह आहेत. आणि तुम्हाला सांगते हा सगळा जो भाग आहे प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ 12% प्रश्न हे या विरामचिन्हांवरती आधारित असतात. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात किंवा प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं हे प्रश्न मांडायचे किंवा कशा पद्धतीनं सोडवायचे ह्याच्याविषयी सुद्धा काय करूयात थोडक्यात माहिती पाहू. मग काही प्रश्नांचा सराव घेऊयात. मग आता तुम्ही देखील मला सांगायचंय की त्याच्यामध्ये काय उत्तर येतील. काही प्रश्न आधी घेऊ की आपल्याला स्कॉलरशिप मध्ये कशा पद्धतीनं प्रश्न येतात. ठीक आहे, बघा आता चूज फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट देअर इन द बॉक्स. आता बघा या ठिकाणी काय केलेलं असतं, एखाद्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय दिले जातात, विरामचिन्ह दिली जातात आणि त्याच्यापैकी कोणतं आलेलं नाही असं विचारलं जातं. आता बघा ह्यातले काही काही दिलेले असतील समजा, आणि मग ह्याच्यामध्ये आलेलं नाही असं समजा वापरायचं असेल, ह्याच्यामध्ये न आलेलं चिन्ह कोणतं असेल बघा बरं. समजा असा प्रश्न दिला, चूज फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट देअर इन द बॉक्स. मग कोणतं दिलेलं नाही, प्रत्येक आपल्याला काय ऑप्शन बघावं लागेल. क्वेश्चन चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे, त्यानंतर फुल स्टॉप या ठिकाणी दिलेला आहे, ॲपॉस्ट्रॉफी या ठिकाणी दिलेलं आहे. मग न दिलेलं कोणतं आहे रे, तर न दिलेलं कोणतं आहे, एक्सक्लामेशन मार्क या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजेच उत्तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघूयात आपण. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. आता या ठिकाणी काय दिलंय, एक सेंटेन्स दिलंय आणि या सेंटेन्स मध्ये काय विचारलंय की चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. हे दिलेलं जे वाक्य आहे या ठिकाणी दिसते का तुम्हाला, हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह या ठिकाणी द्यावं लागेल. काय येईल सांगा बरं, व्हॉट अ ग्रेट सरप्राईज. हा प्रश्न आहे का. कधी कधी काय होतं आपल्याला, कधी कधी आपल्याला असं वाटतं की व्हॉटने शब्दाची सुरुवात झाली म्हणजे काय आहे, प्रश्न आहे. मग या ठिकाणी प्रश्न आहे का, व्हॉट अ ग्रेट सरप्राईज. या ठिकाणी काय आहे, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. आश्चर्य व्यक्त केलं म्हटल्यावरती काय येणार आहे, आपल्या मनातले ते काय आहेत, उत्कट भाव आहेत. म्हणजेच आपण यावेळेस काय वापरणार, विद्यार्थी मित्रांनो यापैकी कोणतं वापराल सांगा. छान, बऱ्याच जणांना आलेलं आहे बघा हे. यावेळेस काय येईल, आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक्सक्लामेशन मार्क हे वापरावं लागणार आहे. हे समजतंय, हे कळतंय तुम्हाला. बघा त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे बघा बरं. Which punctuation mark can be used in the given sentence? आता हा एक प्रश्न आलाय बघा या ठिकाणी की हा 2018 साली आलेला प्रश्न आहे बघा की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं विराम चिन्ह वापरावं लागेल. Which punctuation mark can be used in the given sentence? आणि प्रश्न काय दिलाय, आर यू रेडी. बरोबर, म्हणजेच हा काय आहे, हा काय आहे, प्रश्न आहे. आता या ठिकाणी परत एकदा विद्यार्थी मित्रांनो, नेहमी आपल्याला दिलेलं असतं WH क्वेश्चन दिलेले असतात. हे सगळे कसे, व्हॉट, विच, हू, हाऊ
या पद्धतीनं विचारलेत असं वाटत असतं. पण स्कॉलरशिप मध्ये कधी कधी काय होतं, फसवे प्रश्न येतात आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो की हा नेमका प्रश्न आहे की उद्गार आहे. परंतु लक्षात ठेवा, या ठिकाणी बघा आर ने सुरुवात झालेली आहे, म्हणजे हा प्रश्न आहे. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? हा काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे म्हटल्यावरती काय करावं लागेल आपल्याला, प्रश्नानेच सुरुवात करा. म्हणजे हे काय झालेली प्रश्नाने सुरुवात आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह वापरावं लागेल, कोणतं विरामचिन्ह येईल, प्रश्नचिन्ह वापरता येईल. बघा त्यानंतर which punctuation mark will be used in the given sentence. आता इथं कोणतं सेंटेन्स दिलेलं आहे या ठिकाणचं बघा. लेट मी गो प्लीज, लेट मी गो प्लीज. या ठिकाणी काय आहे, हे प्रश्न आहे का? आता प्लीज आलाय म्हटलं आपल्याला असं वाटेल की विनंतीच आहे. मग त्या ठिकाणी कधी कधी काय होईल, आपल्याकडून ते उद्गार चिन्ह दिलं जाईल, बरोबर. परंतु लेट मी गो प्लीज हे साधं विधान वाक्य आहे. आणि ज्यावेळेस विधान वाक्य येतं त्यावेळेस काय येतं, विधान ज्यावेळेस पूर्ण झालं, आपण पाहिलं बघा, विधान ज्यावेळेस पूर्ण होतं, विधान पूर्ण झाल्यानंतर काय येतं, बरोबर त्यावेळेस काय येतं, पूर्ण विराम येतो. आणि पूर्ण विराम या ठिकाणी द्यावा लागणार आहे, म्हणजे फुल स्टॉप येईल. या ठिकाणी काय येईल, फुल स्टॉप. आता कधी कधी काय होतं बघा, डबल डबल समजा दिलं जातं चुकून तांत्रिक पद्धतीने, त्याकडे लक्ष न देता आपल्याला काय द्यावं लागेल, फुल स्टॉप. म्हणजेच आपल्याला आपला पर्याय पडताळून घ्यावा लागेल आणि त्यावेळेस त्या ठिकाणी काय द्यावं लागेल, फुल स्टॉप द्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, पुढे. आता या ठिकाणी हेच सोपे सोपे ज्यावेळेस वाक्य येतात त्यावेळेस काही वाटत नाही, परंतु असे खूप सगळे वाक्य येतात आणि मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना भीती वाटते की आता मला येईल की नाही, आता हे व्यवस्थित होईल का नाही. परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण की नाव किती मोठे असले किंवा किती पण वाक्य असली तरी आपल्याला पूर्णविराम किंवा म्हणजेच फुल स्टॉप, कॉमा हे कुठं कुठं वापरायचे, एक्सक्लेमेशन मार्क कुठं वापरायचंय, क्वेश्चन मार्क कुठं वापरायचंय, ॲपॉस्ट्रॉफी कुठं द्यायचंय, हे जर का समजलं तर आपला गोंधळ कधीही होत नाही. त्यासाठी काय करावं लागेल, थोडंसं आपल्याला त्या प्रश्नाकडं लक्ष द्यावं लागेल की आता नेमकं करायचंय काय. बघा 5वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. आता या ठिकाणी सेंटेन्स काय दिलेलं आहे, या ठिकाणी सेंटेन्स कोणतं आहे, वाच बरं, तुम्हाला वाचलं की कळेल. बघा काय दिलेलं आहे सेंटेन्स. हा, मोहन सिस्टर इज व्हेरी क्लेव्हर या ठिकाणी दिलंय. पण आपल्याला लगेच कळालं पाहिजे आहे की नाही की या ठिकाणी कोणता आता आपल्याला पंक्च्युएशन मार्क वापरावं लागेल. पहिला ऑप्शन आहे कॅपिटल लेटर फॉर सिस्टर. हे सिस्टर जे शब्द आहे त्याला कॅपिटल लेटर म्हणजे कॅपिटलायझेशन मध्ये पाहिलं त्यानुसार सिस्टर हा शब्दाचं पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल लिहायला पाहिजे का, नाही. कॉमा आफ्टर सिस्टर. काय सांगितलं, 2 नंबरचा पर्याय काय सांगतो आपल्याला की सिस्टर नंतर काय द्या, कॉमा द्या. पण सिस्टर आणि इज हे शब्द एकाच जातीचे आहेत का, आपण कॉमा मध्ये बघितलं बघा, कॉमा कधी वापरायचा, एकाच जातीचे शब्द असल्यानंतर किंवा एखाद्याला नामाने संबोधल्यानंतर. मग तसं काही होतंय का या ठिकाणी, नाही, तसं काहीही दिसत नाही. म्हणजेच हा देखील कॉमा आफ्टर सिस्टर हा पर्याय देखील येणार नाही. त्यानंतर काय म्हटलंय,
एक्सक्लामेशन मार्क आफ्टर व्हेरी. आता बघा, आपण नेहमी म्हणतो की उद्गार चिन्हामध्ये काय म्हणत, म्हणजे बऱ्याच वेळा व्हेरी हा शब्द येतो, ज्याच्यामुळे कळतं की हा खूप खूप अशा पद्धतीचं. पण या ठिकाणी प्रत्येक व्हेरी ह्या वाक्यामध्ये आलं म्हणजे एक्सक्लामेशन मार्क असेल असं काही नसतं. बघा बरं, मोहन सिस्टर इज व्हेरी क्लेवर, हे काही उद्गार वाचक काहीही त्याच्यामध्ये दिसत नाही, म्हणून एक्सक्लामेशन मार्क आफ्टर व्हेरी हे काही येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 काय सांगितलंय बघा बरं, ॲपॉस्ट्रॉफी आफ्टर यस इन द वर्ड मोहन. काय म्हटलंय, मोहन याच्यामध्ये यसच्या आधी बिफोर, बिफोर यस, यस या अक्षराच्या आधी ॲपॉस्ट्रॉफी दिला पाहिजे. आहे का? आपण ज्यावेळेस पाहिलं ॲपॉस्ट्रॉफी कधी दिलं जाते, एखाद्या नामाच्या एकवचनी नाम असेल त्यावेळेस, एखाद्या नामाची एकेरी ज्यावेळेस असेल त्यावेळेस, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताबा, हक्क, मालकी हे सांगण्यासाठीचे शब्द असतील त्यावेळेस काय येईल, ॲपॉस्ट्रॉफी येईल. मोहन्स, त्याची, मोहनची सिस्टर बहीण इज व्हेरी क्लेवर, मोहनची बहीण खूप हुशार आहे. ही काय झाली, मोहनची म्हणजे स्पेशल मोहनची बहीण, म्हणजे त्या ठिकाणी ती मालकी किंवा ताबा या पद्धतीचा शब्द आला. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये काय, ॲपॉस्ट्रॉफी बिफोर यस इन द वर्ड मोहन्स. पर्याय क्रमांक किती येईल या ठिकाणी, पर्याय क्रमांक किती येईल, 4. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल द सेंटेन्स कंटेन. प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. 2019 ला आलेला प्रश्न आहे बघा. आणि इथं काय दिलंय, आता कॅपिटल लेटर म्हणजे कॅपिटलायझेशन या विषयावरती या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल द सेंटेन्स कंटेन. आता बघा या ठिकाणी काय वाक्य आहे, ही बॉट स्वीट फॉर रोहन अँड मीना. आपल्याला कॅपिटलायझेशन या भागामध्ये आपण काय शिकलो, वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते. या ठिकाणी वाक्याची सुरुवात म्हणजे काय येणार आहे आता, ही, हा शब्दाचं पहिलं अक्षर हे सुद्धा काय येणार आहे आता, कॅपिटल येणार आहे. म्हणजे किती झालं, 1 झालं. त्यानंतर अजून कॅपिटल मध्ये काय सांगितलं कॅपिटलायझेशन कधी येतं, नाम असेल त्यावेळेसच देखील प्रत्येक नामाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल येतं. मग या वाक्यामध्ये नाम कोणते कोणते आहेत, तर रोहन अँड मीना, म्हणजेच ह्याचं देखील काय येईल, पहिलं जे अक्षर आहे हे पहिलं अक्षर सुद्धा कसं येणार आहे, हे कॅपिटल येणार आहे. म्हणजे किती झाले बघा बरं, कॅपिटल लेटर्स किती येतील आता, ही मधला एच, रोहन मधला आर आणि मीना मधला यम. किती येतील कॅपिटल लेटर्स, किती येतील ह्याच्यामध्ये, बरोबर कॅपिटल लेटर्स 3 येतील. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येईल, पर्याय क्रमांक 4. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो काय होतं माहितीये का, आपल्याला अशा जेव्हा संख्या विचारलेल्या असतात आणि त्यावेळेस नेमकं काय होतं, आपण म्हणतो 3, म्हणताना मोस्टली किती आपण 3, आणि पर्याय क्रमांक 3 मनामध्ये ठेवतो आणि पर्याय क्रमांक 3 ला गोल करतो. बघा बऱ्याच वेळा बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी चुकतात, पर्याय क्रमांक 3 लाच गोल करतात. बरोबर शोधलेलं असतं की या ठिकाणी 3 आहेत
आणि पर्याय क्रमांक पण 3 रंगवतात. तर असं न करता व्यवस्थित प्रश्न वाचून नेमकं त्याच्यामध्ये काय विचारलंय आणि त्याच्यामधले पर्याय देखील आपल्याला नीट तपासून बघितले पाहिजेत की मला नेमकं काय म्हणायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो काय म्हणतो बघा. फाइंड द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. फाइंड द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. ह्याच्यामध्ये काय आहे बघा. काय ह्याच्यामध्ये दिलेले वाक्य आहेत आणि वाक्यामध्ये करेक्ट पंक्च्युएशन मार्क असलेले याच्यापैकी कोणतं सेंटेन्स आहे. बघा बरं काय दिलंय. वाचूयात का आपण. तुम्ही देखील वाचण्याचा प्रयत्न करा. आय कांट सी कॉमा दिलाय एनिथिंग. पहिलं दिलंय. दुसरं कोणतं वाक्य आहे बघा बरं. आय कांट सी एनिथिंग. तिसरं काय दिलंय. आय कांट सी एनिथिंग. आणि चौथं काय दिलंय. आय कांट सी एनिथिंग. चारही वाक्यांचे अक्षर म्हणजे शब्द सगळे सारखेच आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय विचारलंय नेमकं. याच्यामध्ये विचारलंय की आपल्याला याच्यापैकी बरोबर असलेलं कोणतं वाक्य आहे. आता काय करावं लागेल आपल्याला. आपल्याला आपण अभ्यासलेले सगळे जे विरामचिन्ह आहेत ते आठवावे लागतील. काय काय आठवावं लागेल. ॲपॉस्ट्रॉफी कुठं द्यायचा आहे, फुल स्टॉप कुठं द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह कुठं द्यायचं, हे सगळं काय करावं लागेल, आठवावं लागेल. मग पहिला जो आहे त्याच्यामध्ये काय दिलंय. आय कांट सी नंतर कॉमा दिलाय बघा इथं. एनिथिंग असं येतं का. आता सी आणि एनिथिंग मध्ये काही आहे का संबंध. ते एका जातीचे शब्द आहेत का किंवा संबोधलेला एखाद्याला संबोधलेला आहे का. नाही, संबोधलेलं नाहीच आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलंय. आय कांट सी एनिथिंग. ह्याच्यामध्ये कॅपिटल लेटर कुठंही वापरलेलं नाही. म्हणजे वाक्याची सुरुवातच चुकली. आय हा कसा आलाय. आय या ठिकाणी स्मॉल लेटर आले. आणि आपण काय बघितलं. आय हा जेव्हा सर्वनामातला शब्द येतो म्हणजे सर्वनाम म्हणून ज्यावेळेस आय येतं त्यावेळेस काय होत असतं. त्या ठिकाणी आय हा कॅपिटलच असतो. आय हा काय असतो. कॅपिटलच असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर येणारच नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आधी 4 बघूयात मग 3 कडे जाऊयात. काय दिलंय बघा. 4 मध्ये काय दिलंय. आय कांट सी एनिथिंग. मी काही पाहू शकत नाही. आय कांट सी एनिथिंग. आता हे तर काय आहे एक विधान आहे. म्हणजेच त्यानंतर काय यायला पाहिजे. फुल स्टॉप यायला पाहिजे. आणि या ठिकाणी काय दिलंय. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र काय दिलंय. प्रश्नचिन्ह दिलाय. हा प्रश्न नाहीये. हे एक विधान आहे. विधान आहे. आणि इथं देताना बरोबर दिला. ॲपॉस्ट्रॉफीचे जे काही आपण बघितलं. ॲपॉस्ट्रॉफी कधी दिलं जातं. संक्षिप्त रूप किंवा संक्षेप लिहिताना. एखाद्या शब्दाचा संक्षेप लिहिताना ॲपॉस्ट्रॉफी दिला जातो. आणि या ठिकाणी मात्र बरोबर दिलं. पण या वाक्याचा शेवट जो आहे तो चुकला. कारण की तो प्रश्न नाहीच आहे. मग बरोबर सगळं कशामध्ये येतं बघा बरं. ॲपॉस्ट्रॉफी कुठं दिला पाहिजे. विधान आहे म्हटलं पूर्णविराम कुठं दिलं पाहिजे. हे कोणत्या वाक्यामध्ये दिसतं. कोणत्या वाक्यामध्ये दिसतं बघूयात आपण. पर्याय क्रमांक 3 आय कॅपिटल आहे. सर्वनाम आय ज्या वेळेस येतं ते कॅपिटल आहे. हे बरोबर. कांट कॅन नॉटचा संक्षेप आहे कांट. आणि इथं सी एनिथिंग फुल स्टॉप दिलाय. विधान पूर्ण झालं. फुल स्टॉप दिला. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी करेक्ट येणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढचं बघूयात आपण. काय दिलाय 8वा प्रश्न.
हाऊ मेनी कॅपिटल लेटर शुड बी इन द गिव्हन सेंटेन्स 2021 ला हा आलेला प्रश्न आहे बघा. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी इन द गिव्हन सेंटेन्स. आता परत एकदा कॅपिटल लेटर्स विषयी आलेलं आहे. कॅपिटलायझेशन वरती अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि मग त्यावेळेस आपल्याला परत एकदा आपण जे विराम चिन्ह, पंक्च्युएशन मार्क्स जे जे शिकलेले आहेत ते सगळे आठवायचेत की या वाक्यामध्ये नेमकं काय येणार आहे. आता बघा बरं, वाक्य काय आहे? आय एम सोपान भोसले. आता बघा, बरेचशे विद्यार्थ्यांना हे वाक्य वाचल्याबरोबर मी सांगायच्या आधीच प्रश्नांची उत्तरं आलेली असणार आहेत, कारण की आपण आता शिकलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाक्याची सुरुवात कॅपिटलने झाली पाहिजे, कॅपिटल लेटर पाहिजे. शिवाय या ठिकाणी आय जो आहे तो काय दिलाय? हा सर्वनाम आलेला आहे. सर्वनाम मधला आय हा देखील कॅपिटल पाहिजे. म्हणजे दोन्ही म्हणजे सर्वनाम आय आणि वाक्याची सुरुवात ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला कराव्या लागणार आहेत. म्हणजे आय काय येणार आहे? कॅपिटल येणार आहे. या ठिकाणी कॅपिटल लेटर झालं एक. एम इथं आहेच आहे. सोपान, आता सोपान काय आहे? नाव आहे. नामातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल असणार आहे. म्हणजे सोपान मधला हा जो यस आहे तो देखील कॅपिटल येईल, बरोबर. आणि भोसले हे देखील काय आहे रे? आडनाव, म्हणजे तो देखील नामच आहे. एखाद्या व्यक्तीला बघा आपण काय करतो? नावानं हाका मारतो, कधी आडनावानं हाका मारतो, म्हणजे ते देखील नामच आहे. म्हणून त्या आडनावातलं पहिलं अक्षर हे सुद्धा कॅपिटलच येणार आहे. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी बऱ्याच वेळा गोंधळतात की आता सोपान हे नाम आहे म्हणून त्याचं अक्षर, पहिलं अक्षर हे कॅपिटल येईल. हे बरोबर आहे, पण आडनावाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण आडनाव हे देखील काय? नामच आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती अक्षर कॅपिटल येतील? 3. मग पर्याय क्रमांक 3 घ्यायचा का? मग आपण पर्याय क्रमांक 3 घ्यायचा का? नाही. आपल्याला शोधावं लागेल की पर्यायामध्ये 3 उत्तर कोणत्या पर्यायाचं दिलेलं आहे. ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक 3 नव्हे तर पर्याय क्रमांक कोणता येईल? 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 दिलेला आहे. आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, आतापर्यंत जेवढे प्रश्न आलेत कॅपिटलायझेशनचे आले आणि त्याच्यामध्ये विचारलेले जे आहेत ते आणि पर्यायामधला म्हणजे प्रश्नाचं उत्तर जे पर्याय आहेत ते त्याच्यामधलंच आहे. आणि नेहमी विद्यार्थी गोंधळतात, 3 म्हणतात आणि पर्याय क्रमांक 3 ला रंगवतात. असं करायचं नाही. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्या पर्यायाचं उत्तर 3 आहे तो पर्याय रंगवायचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. मग पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात का? पुढचा प्रश्न 9वा प्रश्न आहे. फाइंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. फाइंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे. आता काय होतं? ही सेड इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. प्रश्न बघताना सगळे विरामचिन्ह या ठिकाणी दिसतात आहेत. स्वल्पविराम दिसतो, बरोबर की नाही? त्याच्यानंतर हे वाक्य म्हटलेलं दुसऱ्याच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह पण दिसतं. नंतर त्यानंतर काय दिलंय? हे एखाद्याच्या तोंडातून आलेले ते उद्गार आहेत, त्याच्या मनातील भावना आहेत. उत्कट भावना असतील, मत असेल, आहे की नाही? आणि मग म्हणून इथं एक्सक्लेमेशन पण आलेलं आहे
आणि आता विद्यार्थी म्हणतील सगळेच्या सगळेच आलेत, आता नेमकं द्यायचं कोणतं? झाला गोंधळ. पण आपल्याला परत एकदा आठवावं लागेल, वाक्य परत परत वाचावं लागेल. ही सेड इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. या ठिकाणी काहीतरी विसरलंय, दिसते का बघा बरं, काय येईल सांगा बरं. इट्स म्हणताना इट्स म्हटलोय, पण काय राहिलं, काय द्यायचं राहिलं? बरोबर, ॲपॉस्ट्रॉफी द्यायचं राहिलेलं आहे. सगळेच्या सगळे या ठिकाणी दिसतात. वाक्यामध्ये गोंधळ होतो की इथं तर सगळेच दिलेत, मग आता काय करू, काय राहिलं, हे पाहण्याचा भाग आहे. परत परत वाचायचंय. जर समजलं नाही ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचायचंय, पुन्हा पुन्हा. आणि सगळ्यात महत्वाचं होतं काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, आपल्याला असं वाटतं की हा मला येतंय सगळं, मी लगेचच बघेल. पण प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं कळेल आपल्याला की माझं नेमकं राहिलंय काय. ही सेड इट. आता आपण काय केलं, ही कॅपिटल आहे, सेड बरोबर आहे, हे त्यांनी म्हटलंय. आता दुसऱ्याच्या तोंडातून आलेले जे वाक्य आहेत ते लिहायचेत, म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह दिलं. हे माझं स्वतःचं किंवा त्याचं दुसऱ्या एका व्यक्तीचं इथं बोलून झालेलं आहे, म्हणून स्वल्पविराम दिला, दुहेरी अवतरण चिन्ह दिलं. ह्या शब्दाकडं लक्ष द्यायचं. प्रत्येक शब्दाकडं बारकाईनं लक्ष दिल्यानंतर कळेल आपल्याला की नेमकं ह्याच्यामध्ये राहिलं काय. ठीक आहे, हे आलं सगळ्यांना. आता 10वा जो प्रश्न आहे तो एकदा तुम्ही वाचून त्याच्यामध्ये नेमकं काय राहिलं बघाल का, काय विचारले सांगाल का? Which of the following sentences has the correct punctuation mark? Which of the following sentences has the correct punctuation marks? दिलेल्या वाक्यामध्ये, हे जे वाक्य दिले त्याच्यापैकी कोणत्या वाक्यामध्ये बरोबर विरामचिन्हांचा वापर केलेला आहे? वाक्य वाचायचंय, प्रत्येक वाक्य वाचायचंय. प्रत्येक वाक्य वाचल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये राहिलंय काय. बघा बरं. व्हॉट्स द मॅटर सुमन? व्हॉट्स द मॅटर सुमन? व्हॉट्स द मॅटर सुमन? व्हॉट्स द मॅटर सुमन? आता बघा, बऱ्याच जणांना ह्याचं उत्तर आलेलं असेलच. व्हॉट्स द मॅटर सुमन, हे सगळ्यांना कळालंच असेल. आपण जे वापरलेले विरामचिन्ह आहेत त्याचा वापर करायचा आहे. सांगा बरं, बघा तुम्हाला येतंय का, ह्यातलं कोणतं येईल सांगा. आता आपल्याला सगळे एकदा काय करावं लागतील, पुन्हा एकदा आठवावे लागतील की व्हॉट्स म्हणजेच या ठिकाणी काय येईल सांगा. संक्षेप आहे ना, एखाद्या वाक्याचा संक्षेप लिहिण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर केलाय. हॉट या ठिकाणी संक्षेप आलाय, म्हणून यसच्या आधी काय येईल, ॲपॉस्ट्रॉफी येईल. आहे का सांगा, कुठे कुठे आहे यसच्या आधी? ह्या दोनही वाक्यांमध्ये दिसतंय बघा. ह्या दोनही वाक्यांमध्ये इथं पण आहे आणि इथं पण आहे. परत एकदा गोंधळ झाला. आता काय करायचं पुढं? द मॅटर सुमन. एखाद्याला संबोधताना, संबोधताना म्हणजे काय, हाक मारताना, एखाद्याला म्हणताना त्या ठिकाणी काय वापरायचंय आपल्याला? स्वल्पविराम वापरायचा आहे, ते देखील आठवावं लागेल. व्हॉट्स द मॅटर सुमन? त्या सुमनला काय केलंय, संबोधलंय. सुमनला काय केलंय, हाक मारली. सुमनला सांगितलं, विचारलंय, म्हणून आपल्याला काय द्यावं लागेल, स्वल्पविराम द्यावं लागेल. आणि तो तर प्रश्न आहे. काय आहे, प्रश्न आहे. व्हॉट्स द मॅटर सुमन हा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्नचिन्हाचा पण वापर करावा लागेल. आणि प्रश्नचिन्ह असेल किंवा इतर सगळ्याचा वापर कोणत्या ह्याच्यामध्ये केलाय बघा बरं.
कोणत्या वाक्यामध्ये केलाय? संबोध एखाद्याला हाक मारताना त्यावेळेस स्वल्पविरामचा वापर करायचा आहे. प्रश्न विचारताना प्रश्नचिन्हाचा वापर करायचा आहे आणि संक्षेप लिहिताना अपॉस्ट्रोफीचा वापर करायचा आहे. आणि हे तीनही कशामध्ये आलेलं आहे बघा? हे तीनही पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेलं आहे. म्हणून काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 येईल. आता काही आपण बाकीचे हे पण अभ्यासू. काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न सुद्धा अभ्यासावे लागतील. मग ते प्रश्न कोणते कोणते आहेत बघायचेत का? परत एकदा आपण रिव्हिजन घेऊयात का? आता रिव्हिजन घेत असताना आता ह्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्याल. बघा बरं. डिड यू सी माय फ्रेंड मोती? हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय येईल ते बघूयात का? How many punctuation marks and capital letters together are in the given sentence? How many punctuation marks and capital letters together are in the given sentence? Capital letter आणि punctuation mark याच्यामध्ये येईल असं कोणतं आहे सांगा बरं. काय येईल सांगा? Did you see my friend Moti? How many punctuation mark and capital letters together are in the given sentence? Did you see my friend Moti? काय येईल सांगा ह्याचं? बघा काय आलं सांगा? कॅपिटल लेटर्स डीड मध्ये आलं, मोती मध्ये आलं आणि इथं आहे क्वेश्चन मार्क. काय येईल सांगा बरं ह्याचं उत्तर? प्रश्न वाचून बघा विद्यार्थी मित्रांनो, काय येईल ह्याचं उत्तर? How many punctuation marks and capital letters together are in the given sentence? एकत्र एकत्र आलेले. बघा ठीक आहे. उत्तर बऱ्याच जणांनी काढलं असेल. हे आपण काय करतोय तुम्हाला रिव्हिजन साठीचे हे प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स? हे तुम्ही लिहून घेताय विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला प्रॅक्टिस साठी आहे बघा. हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन are there in the following sentence? How many mistakes of capitalization are there in the following sentence? Raju bought a girl like Smita working in a shop. बघा बरं मिस्टेक्स विचारलेत. How many mistakes of capitalization? काय बघा कॅपिटल लेटर्स मध्ये राजू. मी हे काय करते तुम्हाला सांगते. हे प्रॅक्टिस साठी आधी सांगितलं. प्रॅक्टिस साठी जे प्रश्न आहेत ते तुम्ही लिहून घेताय. आता कधी कधी गोंधळ होईल. काय होईल? नेमकं विचारलंय काय? एवढे सगळे काय दिलेत? विराम चिन्ह दिलेत. विराम चिन्ह दिल्यानंतर नेमकं विचारायचंय काय? विराम चिन्हांमध्ये पण मिस्टेक्स आहेत आणि कॅपिटल लेटर्स मध्ये पण काही मिस्टेक्स आहेत. आणि मग आपण घाई आपल्याला सगळं येतंय आणि म्हणूनच येत असल्यामुळे आपण काय करतो? नेमकं विचारलंय काय हे विसरून जातो. हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन फॉलोइंग सेंटेन्स? फक्त कॅपिटलायझेशन मधल्या मिस्टेक्स विचारलेल्या आहेत, विराम चिन्हांच्या नाहीत.
आणि आपण त्या ठिकाणी चुकणार आहोत, आहे की नाही. अशा पद्धतीनं जर घाई केलं, विचार केला तर. ठीक आहे, ह्याच्यावरती विचार करणार आहेत हे तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांनो आपल्या शिक्षकांना हे दाखवणार आहात की तुम्ही याच्यामध्ये काय केलं. हे प्रॅक्टिस साठीचे प्रश्न आहेत. ठीक आहे, हे लक्षात आहे. नंतर 13 नंबरचा प्रश्न काय आहे बघा बरं. आता हे मी समजून सांगितलेत हा, तुम्ही इथे काय करायचे, तुमच्या शाळेमध्ये दाखवायचेत हा. 13 नंबरचा प्रश्न आहे, काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. हा 2022 ला आलेला प्रश्न आहे. कन्व्हर्सेशन मध्ये क्वेश्चन मार्क्स, काउंट द नंबर्स म्हणजेच क्वेश्चन मार्क किती वेळा आलेला आहे हे बघायचंय. कन्व्हर्सेशन काय आहे. A said, hello, Ira speaking. Will you come to play with me? B said, which game? A said, of course, basketball. B said, when? A said, at 5 PM. ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क किती वेळा आलेत हे काय करायचंय, पर्यायामधून शोधायचंय तुम्हाला. ठीक आहे, हे लिहून घेतलं असेलच. पुढचं घेऊयात का आपण. विचार करून मग ह्याचं उत्तर लिहायचंय. काउंट द नंबर्स ऑफ क्वेश्चन मार्क्स इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. आणि कन्व्हर्सेशन वाचून ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क किती वेळा आले ते लिहायचंय. आता पुढचे जे आहेत ते बघा. 14वा प्रश्न आहे, सिलेक्ट फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. सिलेक्ट फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. काय येईल ह्या सेंटेन्स मध्ये ते लिहायचंय बघा. राम, सीता अँड लक्ष्मण रिटर्न टू अयोध्या. बघा बरं ह्याच्यामध्ये काय येईल, कोणतं पंक्च्युएशन मार्क येईल व्यवस्थित बघा. राम, सीता अँड लक्ष्मण रिटर्न टू अयोध्या. ठीक आहे, बघितलं, लिहिलं. सिलेक्ट द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. हा अभ्यासण्यासाठीचा प्रश्न आहे. आणि 15वा प्रश्न काय आहे बघूयात का. हे लिहून घेतलं विद्यार्थी मित्रांनो. हे जे ऑप्शन आहेत, ऑप्शन पेक्षा ह्याच्यामध्ये नेमकं येईल काय हे बघणं जास्त गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये नेमकं येईल काय हे बघणं गरजेचं आहे. म्हणून फक्त प्रश्न लिहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तपासायला द्या. 15वा प्रश्न काय आहे बघूयात का आपण. Choose the correct sentence showing proper position of comma. Choose the correct sentence showing proper position of comma. बघा बरं कोणत्या वाक्यामध्ये कॉमा बरोबर दिलेला आहे. पहिला आहे, मास्टर हॅव pity on me. मास्टर हॅव pity on me. मास्टर हॅव pity on me. वाक्य एकच आहे. ह्याच्यामध्ये कॉमा जो आहे तो बरोबर कोणत्या वाक्यात दिलेला आहे. ठीक आहे. आणि 16वा जो प्रश्न आहे तो काय आहे बघूयात का. which word in the given sentence will begin with a capital letter. Delhi is a big city. यापैकी कोणता जे कॅपिटल लेटर कोणतं येईल सांगा. आपण काय पाहिलं, वाक्याची सुरुवात आणि नामाचं पहिलं अक्षर हे काय येणार आहे, कॅपिटल येणार
आहे. मग ह्याच्यामध्ये काय येईल सांगा बरं, कोणतं येईल? हे लिहून घेतलं का? कोणतं येईल ते? ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं, आपले जे विराम चिन्ह आहेत हे विराम पाहिलेले आहेत, तपासलेले आहेत. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी विराम चिन्हांचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला दिलेले प्रश्न जे आहेत ते सोडवून आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्यायचे. आपण सगळ्यांनी छान सगळा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.